केंद्रात 56 इंची छातीचं सनातनी विचारांचं सरकार विद्यमान असताना आणि राज्यामध्ये त्याच विचारधारेचं त्याच पक्षाचं सरकार अस्तित्वात असताना खरोखर या राज्यामध्ये जैन धर्मियांचा छळ होत असेल तर ही गोष्ट देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाही का? जर राजकारण्यांना लाजवेल अशा पद्धतीची टीका टिप्पणी संत अथवा मुनी म्हणून घेणारे करत असतील तर यांना संत मुनी म्हणावं का यांना भाजपच्या स्लीपर सेल म्हणावं? बरं, सत्तेमध्ये नसलेल्या पक्षांवर म्हणजे प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेवर आणि मनसेवर हे जे जैन मुनी घसरले, या पाठीमागे येणाऱ्या या महानगरपालिका निवडणुका आहेत, राजकारण आहे का? खरोखर सत्तेत नसताना ठाकरे बंधूंचा दबदबा एवढा वाढलाय की ते जैन धर्मीयांना म्हणजे अक्षरशः त्यांना बटोगे तर पिटोगे असं म्हणून त्यांना त्यांची वोट बँक करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यामधलं खरं सत्य काय आहे? जर या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सनातनी धर्माचा डंका अगदी जगभर मिरवणाऱ्या गाजवणाऱ्या नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि त्याच विचारधारेचं त्याच पक्षाचं सरकार राज्यामध्ये आहे. आणि जैन मुनी जे टीका करतायत म्हणजे ते म्हणतायत की आपला आमदार नाही, आपला खासदार नाही, आपला नगरसेवक नाही, आता आपल्याला वोट बँक तयार करावी लागणार आहे. आणि आपली वोट बँक जर तयार नाही झाली तर जसं बटोगे तो कटोगे म्हणतात देशामध्ये, तसं आपण बटोगे तो पिटोगे असं होईल आपलं. म्हणजे ह्या जैन मुनींना अक्षरशः राजकारणासाठी त्यांचा पक्ष चालवायचा असेल, त्यांचं राजकारण करायचं असेल तर त्यांनी हा संत मुनी असा जो चोला ओढलेला आहे अंगावरती, तो काय कशाचं द्योतक आहे? म्हणजे अक्षरशः राजकारण्यांना सुद्धा लाजवेल जर अशी त्यांची भाषा असेल. आणि ते कुणावर घसरले आहेत? ते घसरलेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. कोंबडीच्या नादामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली, तीच गत या राज ठाकरेंची होईल अशा पद्धतीची ते वल्गना करत असतील तर अशा लोकांना खरोखर तुम्हाला संत म्हणता येतं का हो? संतांची भाषा काय असते? संतांची मुनींची भाषा काय असते? ते वैश्विक भावना जोपासणारे असतात, मानवी मूल्य जोपासणारे असतात. म्हणजे ते नरेंद्र मोदींना सनातनी धर्माचे अगदी पायी सनातनी धर्माचा झेंडा जगभर फडकवणारे म्हणतात आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संदर्भात मात्र कोंबडीच्या नादी लागलेले म्हणतात. म्हणजे याचा अर्थ मणिपूरमध्ये बीफ खाण्याला परवानगी आहे, गोव्यामध्ये तीच आहे. सनातनी धर्माचा डंका जगभर जरी गाजत असला तरी संपूर्णपणे या देशामध्ये सुद्धा गोवंश हत्याबंदीला पूर्णपणे बंदी नाहीये. मग ही जी दुटप्पी भूमिका आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक करायचं, पण इथं राज्यामध्ये कबूतर वाचवायचीत आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठा अडसर कोण ठरतोय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असं म्हणणं म्हणजे या जैन मुनींच्या किंवा त्या संत म्हणवणाऱ्या या साधूच्या त्या बोलण्याला काय म्हणावं? याला दुटप्पीपणा म्हणतात का याला राजकारण म्हणतात का? या मागे या जैन मुनींच्या या राजकारणामागे म्हणजे त्यांना जर खऱ्या अर्थानं जर त्यांना बटोगे तो पिटोगे जर म्हणायचं असेल तर त्यांना आता गुजराती, मारवाडी आणि मराठी माणूस इथला म्हणजे या दोघांमध्ये विद्वेष निर्माण करायचा आहे. द्वेष निर्माण करून इथे एकमेकांच्या विषयी द्वेषाची भावना निर्माण करून यांना काय नेमकं साधायचंय? आणि कोणताही साधू संत कुठे म्हणजे मत्सर करणारा, कोणाबद्दल द्वेष निर्माण करणारा असा नसतोच ना. पण जर
मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध मारवाडी, मराठी विरुद्ध जैन अशा पद्धतीनं जर मुंबईमध्ये राजकारण या जैन मुनी म्हणून घेणाऱ्यांना जर करायचं असेल तर याचा अर्थ मुंबई धोक्यामध्ये आहे. ही गोष्ट एवढी साधी सोपी नाही आहे, कारण त्या गोष्टीच्या पाठीमागे कुठंतरी मुंबई गुजरातींची करायची आहे, गुजरातला जोडायची आहे, केंद्रशासित प्रदेश करायचा आहे, अशी काही व्यूहरचना तर नाही ना. अशी म्हणजे एकीकडे मराठी भाषेला, मराठी माणसाला झोडून काढण्याचा प्रताप करायचा आहे, तर दुसरीकडे राजकारणापायी कुठंतरी मराठी गुजराती करायचं आहे. म्हणजे कबुतरं वाचवायची जिम्मेदारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची कशी हो? ती भूमिका किंवा ती गोष्ट देशाचे पंतप्रधानांनी करावी अथवा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी. जर राज्यामध्ये सरकार देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि या जैन धर्मियांना राज ठाकरे उद्धव ठाकरे झोडपून काढतात, ही गोष्ट हास्यास्पद नाही का? केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे आणि ते जसं दुटप्पी भूमिका घेतं तसंच या जैन मुनींची सुद्धा भूमिका दुटप्पी आहे का? कारण यांना एकंदरीतरित्या भाजपच्या स्लीपर सेल म्हणून जर हे जैन मुनी संत म्हणवणारे काम करणार असतील तर या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या सनातनी विचार मांडणाऱ्या लोकांचा विश्वास या जैन किंवा संत मुनी अशा या शब्दांवर राहील का? तो विश्वास उडणार नाही का? आणि या पाठीमागे खरोखर मुंबई महानगरपालिकेची सत्ता काहीही करून मराठी माणसाच्या हाती जाणार नाही, म्हणून भाजपच्या विचारांच्या ज्या स्लीपर सेल आहेत त्याचाच एक भाग म्हणून अशा वक्तव्य राजकारणाच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी समोर येत आहेत का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.